इच्छामरण याबद्दल माहिती बघणार आहोत। मुळात इच्छामरण म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला असाध्य वेदनादायक आजार झाला असेल तर त्याला सन्मानाने मरता यावं म्हणून वैद्यकीय मदतीने मृत्यू येण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? इच्छामरण। आता इच्छामरणाचे दोन प्रकार असतात, एक सक्रिय इच्छामरण आणि दुसरं असतं निष्क्रिय इच्छामरण। जगामध्ये इच्छामरणाची परवानगी देणारा पहिला देश नेदरलँड होता, ज्याचं जुनं नाव हॉलंड होतं। भारतामध्ये इच्छामरणाला परवानगी नव्हती, परंतु हरीश राणा नावाचा विद्यार्थी, जो की आपल्याला या फोटोमध्ये दिसतोय, हा चंदीगड विद्यापीठामध्ये शिकत होता, बीटेकला होता आणि हा ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता, पेइंग गेस्ट म्हणून राहत होता, त्या ठिकाणी हा 4थ्या मजल्यावरून पडला आणि याच्या डोक्याला जबर मार लागला। त्यानंतर हा कोमामध्ये गेला। ही घटना आहे 2013 ची आणि 13 वर्ष याच्या आई वडिलांनी याची खूप देखभाल केली, परंतु हा पहिल्यासारखा तंदुरुस्त होऊ शकला नाही आणि शेवटी आई वडिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये हरीश राणा याला इच्छामरण द्यावं अशी याचिका दाखल केली आणि त्यांच्या प्रयत्नानंतर भारतामध्ये पहिला इच्छामरणाची परवानगी ही देण्यात आली। न्यायमूर्ती पारदीवाला आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी हरीश राणा यांच्या इच्छामरणाच्या याचिकेवरती सकारात्मक निकाल दिला आणि त्यानंतर हरीश राणा यांना इच्छामरण देण्याची प्रक्रिया सुरू झाली। ही प्रक्रिया सुरू झाली दिल्ली एम्स येथे। आता मुळामध्ये हा जो आहे हरीश राणा, हा गाझियाबादचा आहे। गाझियाबाद उत्तर प्रदेश मध्ये येतं। हा पंजाब युनिव्हर्सिटी मधला अतिशय हुशार विद्यार्थी, पहिले 2 वर्ष टॉपर राहिलेला विद्यार्थी, परंतु याच्या जीवनामध्ये दुर्घटना घडली आणि हा कोमामध्ये गेला। पर्यायाने याच्यासाठी इच्छामरणाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि भारतातील इच्छामरण देण्यात आलेला पहिला व्यक्ती जो ठरलेला आहे तो हरीश राणा। आता इच्छामरणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर इच्छामरणाला इंग्लिशमध्ये म्हणतात युथेनेशिया आणि युथेनेशियाचे दोन प्रकार आहे, एक ऍक्टिव्ह युथेनेशिया आणि दुसरा पॅसिव्ह युथेनेशिया। आपल्याकडे भारतामध्ये जी परवानगी देण्यात आलेली आहे ती पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची घटना भारतामध्ये पहिल्यांदाच घडलेली आहे आणि भारतातील पहिला व्यक्ती ज्याला इच्छामरण देण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे हरीश राणा। धन्यवाद। जय हिंद।